नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 27 जुलैच्या भागामध्ये मित्रांनो, आजच्या भागामध्ये जीवा आणि नंदिनीचं छान असं कॉमेडी भांडण त्यांनी दाखवलेलं आहे। आणि दुसरीकडे पार्थ मानिनीला सर्व काही सांगायचा प्रयत्न करत असतो, तर तेव्हा मध्येच रम्याने येऊन गोळ घातलेला आहे आणि त्याला ते सांगण्यापासून थांबवलेलं आहे। तर आता त्यानंतर अखेरीस मानिनीला कोणाच ठाऊक कुठून पण त्यांच्या डिवोर्सबद्दल कळालेलं आहे आणि ती आता फार जोराने रडत असते। तर चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात। नंदिनी आता परत विचारात गेलेली असते, तर तेव्हा मानिनी तिला विचारातून बाहेर काढते। तर नंदिनी सांगू लागते की काही नाही आई, पिऊला बघून त्या मुलांचा विचार आला ज्यांची इतकी काळजी करणार कोणीच नसेल। माझ्या ओळखीतना एक NGO आहे, रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी ते काम करतं। ती मुलं कशी वाढतात, कशी मोठी होतात, काय काय बघतात याचा विचार सुद्धा आपण करू शकणार नाही। अहो, खूप भयान आहे सगळं काही। आम्ही सुद्धा बोलतो ना त्या मुलांशी, म्हणजे जी मुलं इतकी धीट आहेत असं वाटतं, खरं तर तीच मुलं मनातून खूप मोडून गेलेली असतात। आणि जी मुलं खूप गप्प वाटतात त्यांनी काय ऐकलेलं असतं, काय पाहिलेलं असतं, काहीतरी भयानच ऐकलेलं असतं, म्हणून ती अशी गप्प झालेली असतात। त्यांची एवढी काळजी करणारं कोणीच नसतं। त्या मानाने आपली पिहू खूप सेफ, संवेदनशील आणि सुखी वातावरणात वाढते। तर तिचं ऐकल्यानंतर आता मानिनी म्हणते की खरं सांगू का नंदिनी, तुझ्यातली हीच गोष्ट मला खूप आवडते। अगं खरंच, अगं तू स्वतःची कुटुंबाची काळजी तर घेतेसच, पण या सगळ्या सुखात तू रमत नाहीस, तर तुला इतरांचाही विचार करायचा असतो। तर तू फक्त विचार सुद्धा करत नाहीस, तर इतरांसाठी खूप काही करत सुद्धा असतेस। आता बघ ना, तू या लहान मुलांचा फक्त विचारच करत नाहीस, तर त्यांच्यासाठी काही ना काही करते सुद्धा। आय एम रिअली प्राऊड ऑफ यू। आणि खरं सांगू का, नुसता विचार करून चालणार नाही, खरंच काहीतरी केलं तर परिस्थिती बदलेल। मी काही करू शकते का ग? मला खरंच माहिती नाही या मुलांसाठी मी प्रत्यक्षात काहीतरी करू शकेन का नाही, पण काहीतरी करायला मला नक्की आवडेल। कदाचित डोनेशन वगैरे असं काही। तर तेव्हा नंदिनी म्हणते हो आई, अगदीच। म्हणजे या मुलांना सांभाळण्यासाठी माणसं, त्यांच्यासाठी डॉक्टर, पुस्तकं, खेळणी, या सगळ्यांसाठी आम्हाला इतका पैसा अरेंज करावा लागतो, मग अगदीच चालेल। मी एक काम करते, मी तुम्हाला ना डोनेशनचा फॉर्म आणून देते, तेवढा तुम्ही भरा, मग चेक, कॅश आपण काय ते बघूयात नंतर। तर तेव्हा मानिनी सुद्धा खुश होते आणि चालेल असं म्हणू लागते। तर तेव्हा नंदिनी आता सविता ताई अशी हाक मारू लागते। इतक्यातच सविता तिथं येते आणि नंदिनीला हा ताई बोला की असं म्हणते। तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, ताई माझं एक छोटं काम करा ना, रूममध्ये माझ्या टेबलवरती आनंद निवास असं लिहिलेली एक फाईल आहे, तेवढी घेऊन या। तर तेव्हा सविता म्हणते, अशी वाऱ्यासारखी जाते आणि कबुतरासारखी भुर्रकन घेऊन येते असं म्हणून तिथून निघून जाते। तर तेव्हा मानिनी आणि नंदिनी हसूच लागतात। तर मानिनी म्हणते, ही सविता म्हणजे पण एक नमुनाच आहे। आणि थोडीशी सिरियस होऊन नंदिनीला म्हणते, अगं नंदिनी, आपल्या पिहूचं काय करायचं ग? म्हणजे आपण तिला इतक्या प्रेमानं विचारायचा प्रयत्न करतोय, पण तरीही ती काहीच का बोलत नाहीये, का सांगत नाहीये असं तिने विचारल्यानंतर आता नंदिनी सुद्धा थोडीशी सिरियस होते। तर मानिनी पुढं म्हणते, हे असं मनात साठवून ठेवणं, कुणालाच न सांगणं, घरातल्यांनाही न सांगणं, हे सगळं काही चांगलं नाही ना। मनात जे काही आहे ते बोलून टाकलं पाहिजे। मुख्य म्हणजे आपल्या घरातल्या वडीलधाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना सगळं काही सांगायला हवं ना, हो की नाही असं ती बोलत असते। तर तेव्हा आता नंदिनी मात्र दुसऱ्याच विचारात गेलेली असते, कारण तिला तिचंच मन खात असतं। आता मानिनी हे सर्व काही बोलून थोडंसं बाजूला जाते आणि नंदिनी परत त्या विचारात जाते। तर आता बघा इकडे मित्रांनो, खोलीमध्ये जीवा फोनवरती बोलत असतो आणि फोनवरती बोलतच तो थोडंसं खोलीच्या बाहेर जातो आणि इतक्यातच सविता खोलीच्या आतमध्ये येते आणि नंदिनीने टेबलवरती ठेवलेली आनंद निवासची फाईल आपल्या हातामध्ये घेते आणि चक्क त्या फाईल बरोबर जीवा आणि नंदिनीचा असलेला डिवोर्स पेपर सुद्धा हातामध्ये येतो आणि तो त्या फाईलच्या मागे चिटकलेला असतो। तर तेव्हा सविता ती फाईल घेते आणि तिथून बाहेर येऊ लागते आणि बाहेर येत असताना जीवा तिथेच बाहेर फोनवरती बोलत उभा असतो, पण तो पाठमोरा असतो आणि त्याला त्या फाईल मागचा डिवोर्स पेपर दिसतच नाही आणि सविता तशीच तिथून बाहेर निघून जाते। तर आता दुसरीकडे पार्थ सुद्धा खोलीमध्ये फोनवरती बोलत असतो आणि त्याला शिंदेचा फोन आलेला असतो आणि तो त्यांना सांगत असतो की नाही, मी आज वर्क फ्रॉम होमच करणार आहे, ज्या काही अपॉइंटमेंट्स आहेत ना त्या पोस्टपोन करा असं म्हणून तो आता फोन ठेवून देतो आणि थोडंसं बाजूला बघतो आणि तिथेच टेबलवरचं असलेलं परफ्यूम आपल्या हातामध्ये घेतो आणि तेव्हा त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्यांची 1 month ॲनिव्हर्सरी असते आणि तो म्हणत असतो की आज लग्नाला 1 महिना पूर्ण झालेला आहे, म्हणून मी काव्यासाठी गिफ्ट आणलेला आहे आणि हाच तो परफ्यूम त्याने काव्याला गिफ्ट केलेला असतो। आणि त्यानंतर तो आता ते परफ्यूम टेबलवरती परत ठेवतो आणि काव्याची असलेली नाईट क्रीम तो आपल्या हातामध्ये घेतो आणि मनातल्या मनात म्हणू लागतो की ही खोली फक्त अगोदर माझीच होती, पण आता या खोलीतल्या प्रत्येक गोष्टीत काव्य आहे।
उद्या आईबाबांना खरं कळल्यानंतर काव्या निघून जातील, पण त्यांच्या आठवणी ज्या निर्माण झालेल्या आहेत आत्तापर्यंत त्या कशा निघून जातील? मी स्वतःला समजावतोय की मला त्यांच्याबद्दल आता काहीच वाटत नाहीये, मग तरीसुद्धा त्या घरी नसताना जीव असा तुटल्यासारखा का होतोय माझा, असं म्हणून तो आता थोडासा भावूकसुद्धा होतो आणि स्वतःला सावरायचा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा आता त्याला तो क्षण आठवतो ज्यावेळेस काव्याने त्याला नाईट क्रीम दिलेली असते आणि तो स्वतःच्या हाताला नाईट क्रीम लावत असतो. आणि त्यानंतर आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्याने काव्याला टॉवेल दिलेला असतो आणि तिला धीरसुद्धा दिलेला असतो. आणि त्यानंतर आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्याने तिच्यासाठी फ्रूट सॅलड बनवून आणलेलं असतं. आणि तेव्हाच आता पार्थ आपल्या हातामधलं नाईट क्रीम काढून आपल्या बोटावरती घेतो आणि ते आपल्या हाताला लावत असतो. आणि लावता लावता तो परत थांबतो आणि स्वतःला म्हणतो की नाही पार्थ, या अशा जुन्या आठवणी काढून काव्यामध्ये गुंतून चालणार नाहीये. डिवोर्स फाईल केलेला आहे ही गोष्ट कायम लक्षात ठेवायला पाहिजे. एकटेपणाची सवय करायला हवी आणि काव्या असताना ज्या ज्या सवयी लावून घेतलेल्या आहेत, ज्या अंगवळणी पडलेल्या आहेत त्या आधी बदलायला हव्यात. काव्यात नाही आहेत ना इथं, तीच एक चांगली संधी आहे. मी जाऊन ना आता आईशी बोलतो आणि आता हे ओझं मला पेलवत नाहीये, मला आता मोकळं होऊ दे. आईला सांगितल्यावर कदाचित बरं वाटेल मला, असं म्हणून तो आता आरशामध्ये बघू लागतो. आणि तो आता मानिनीला सर्व काही सांगायच्या पूर्ण तयारीत असतो. तर मित्रांनो, आता इकडे सविता ती फाईल घेऊन येत असते आणि त्याच्या मागे तो डिवोर्स पेपरसुद्धा तसाच असतो. आणि आता सविता ती फाईल मानिनीच्या हातामध्ये देते आणि नेमका तो डिवोर्स पेपर खालच्या बाजूला जातो आणि मानिनी ती फाईल आपल्या हातामध्ये घेते आणि ती फाईल बघू लागते. आणि तेव्हा नंदिनी मात्र स्वयंपाकघरामध्ये असते आणि आता मानिनी तिथे बसूनच ती म्हणते की अगं नंदिनी, याच्यामध्ये खूप पेपर्स आहेत ग, काय कुठं आहे तो फॉर्म, मला दिसत नाहीये, तू येतेस का जरा? तर तेव्हा नंदिनी म्हणते हो आई, आले, डोनेशन फॉर आनंद निवास असं लिहिलेलं आहे बघा त्याच्यामध्ये, असं ती तिथं उभा राहूनच तिला सांगते. आणि मानिनी मात्र अजूनसुद्धा त्याच्यामधली पानं पलटतच असते आणि म्हणते की अरे बापरे, केवढी ती कागदपत्र, एवढी कागदपत्र बघितली ना की मला टेन्शनच येतं ग. तुम्ही मुली कशा सांभाळता ग, घरातलं पण बाहेरचं पण, कौतुकच वाटतं मला तुमचं. तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो एवढं काही सुद्धा नाही आई, आले मी, 1-2 मिनटं, फोडणी देऊन आले मी कढीला, असं म्हणून ती आता कढीला फोडणी देत असते. आणि इतक्यातच त्या फोडणीमुळे मानिनीला इकडे जोराची शिंक येते आणि शिंक आल्यामुळे तिच्या हातामधली फाईल सगळी विस्कटून जाते. तर नेमकं मित्रांनो तेव्हा आता जीवा तिथं येतो आणि नेमकं तेव्हा त्याच्या पायामध्येच डिवोर्स पेपर पडतो. तर आता जीवा लगेचच तो डिवोर्स पेपर उचलून आपल्या हातामध्ये घेतो आणि मानिनीला अजूनसुद्धा एकावर एक शिंका येतच असतात आणि जीवाला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तो एकदा त्या डिवोर्स पेपरकडे आणि एकदा मानिनीकडे बघत असतो. तर आता थोड्या वेळाने मानिनी जीवाला म्हणते अरे बापरे जीवा, सगळे पेपर्स पडले का, दे रे जरा इकडे, असं म्हणून ती हात पुढे करते आणि तेव्हा जीवाच्या हातामध्ये तर डिवोर्स पेपर असतो. आणि इतक्यातच नंदिनी सुद्धा तिथं येते आणि म्हणते की आई सॉरी. तर तेव्हा आता जीवा लगेचच ते डिवोर्स पेपर आपल्या मागे लपवतो आणि नंदिनी म्हणू लागते मी त्या कढीला फोडणी देत होते ना म्हणून तुम्हाला शिंका आल्या. तर तेव्हा मानिनी म्हणते अगं काही हरकत नाही ग, बघ बरं जरा, मला हे मिळत नाहीये. आणि ती पेपर सर्व काही गोळा करत असते. तर आता जीवा नंदिनीला इशाऱ्याने सांगू लागतो की तू जरा वरती ये, खोलीमध्ये ये. आणि तो मानिनीला सांगतो आई मी आलोच, असं म्हणून तो आता तिथून चाललेला असतो. तर मानिनी त्याला म्हणते अरे आलो म्हणजे काय, आत्ता तरी खाली आला आहेस ना तू आणि आता लगेच जातोस कुठे? तर जीवा म्हणतो अगं मला एक काम आठवलेलं आहे, मी ते आलो, लगेचच करून आलो. आणि तो परत आता नंदिनीला इशारा करतो आणि वरच्या दिशेने निघून जातो. तर मानिनी नंदिनीला विचारते अगं मिळालं का तुला? तर तेव्हा नंदिनी तो पेपर हुडकू लागते आणि त्यानंतर तो फॉर्म सापडल्यानंतर ती मानिनीला म्हणते आई हा फॉर्म आहे आणि जरा कढीला उकळी आली की बघाल का, मी आलेच, असं म्हणून ती आता जीवाने बोलवलेलं असतं त्यामुळे ती तिथून निघून जाते. तर आता मानिनी तो फॉर्म बघू लागते आणि नंदिनी तिथून निघून गेल्यानंतर आता मित्रांनो पार्थ तिथं येतो आणि मानिनीला म्हणतो आई माझ्यासाठी बोलायला तुझ्याकडे वेळ आहे का? तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते अरे आईशी एवढं फॉर्मल कशाला, बोलायचं आईशी सरळ, नाहीतर आईला सरळ सांगायचं माझ्यासाठी वेळ काढ, मला बोलायचं आहे तुझ्याबरोबर, बोल पटकन, असं तिने म्हटल्यानंतर आता पार्थ मनातल्या मनात म्हणू लागतो की आता डिवोर्सबद्दल बोललो तर आईचा चेहरा पार उतरेल, मला काहीतरी रॅन्डम बोलायचं आहे असं वाटतंय तिला कदाचित, पण हे तर खूप मेजर आहे, मी काय करू, सांगू की नको तिला, असा तो विचार करत असतो. तर तेव्हा आता मानिनी त्याच्याकडे बघते आणि तो मात्र विचारात हरवूनच गेलेला असतो. तर आता बघा इकडे मित्रांनो जीवा धावत धावत खोलीमध्ये येतो आणि तो नंदिनीची वाट बघत असतो. इतक्यात नंदिनी सुद्धा तिथे येते. तर जीवा लगेचच आपला दरवाजा बंद करून घेतो आणि तो तंगाच करू लागतो, म्हणतो की ती सविता ना मूर्ख आहे, मूर्ख,
तिला कामावरून काढून टाकलं पाहिजे. अगं आज आयुष्यातून उठलो असतो आपण. हे डिवोर्सचे पेपर आईने पाहिले असते तर काय झालं असतं असं त्यानं बोलल्यानंतर आता नंदिनीला थोडासा धक्का बसतो आणि ती आता विचार करू लागते. तर आता बघा इकडे मित्रांनो, मानिनी पार्थला म्हणते, अरे पार्थ काय रे, अरे तुला काहीतरी बोलायचं होतं ना माझ्याशी आणि स्वतःच विचार करत बसलायस. तर पार्थ आता थोडासा गडबडू लागतो आणि म्हणतो की अगं नाही, ती एक फाईल मेल करायची होती, ती फाईल केली का नाही केली त्याचा विचार करत होतो. तर तेव्हा मानिनी म्हणते, अरे काय रे, तुम्ही मुलं पण ना आई वडिलांना धडकी भरेल असं वागता कधी कधी. असो बोल, काय बोलायचं होतं तुला. तर तेव्हा आता पार्थ परत गडबडू लागतो, म्हणतो की अगं आई ते ना, असं म्हणून तो परत थांबतो. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते, अरे तू बसतोस का, अरे माझी मान दुखते तुझ्याकडे बघून बघून. तर तेव्हा आता पार्थ तिच्या शेजारी बसतो. तर मानिनी त्याला म्हणते, अरे बस बस, आणि एवढ्या दिवसानंतर आईशी बोलायला आलायस आणि किती सिरियस असतोस रे सारखा. तर तेव्हा पार्थ म्हणतो, अगं आई त्याबद्दलच बोलायचंय जरा. तर मानिनी म्हणते, का सिरियस असतोस ते. तर पार्थ म्हणतो, हां म्हणजे ते मला असं, तो गडबडतच असतो. तर मानिनी आता त्याला विचारते, तुला चहा प्यायचा आहे का, चहा पीत पीत बोलायचं आहे का. तर पार्थ म्हणतो, नाही नको. तर मानिनी म्हणते, अरे हां ते तुझं नो शुगरवालं डाएट वगैरे असेल ना. आणि मानिनी पुढं म्हणते, अरे मी ती डाएट भेळ आणलेली आहे तुझ्यासाठी, ती देऊ का. तर पार्थ एकदमच वैतागतो, म्हणतो, अगं आई ते डाएट भेळ वगैरे ते सगळं काही फेक आहे ग, मला बोलायचं आहे ग तुझ्याबरोबर. तर तेव्हा मानिनी म्हणते, बरं ठीक आहे बोल, तुझी आई तुझ्यासाठी पूर्ण मोकळे, बोल तुला जे काही बोलायचं आहे ते. तर पार्थ आता म्हणतो, ते ॲक्च्युली काव्या, तू असं बोलत असताना मानिनी त्याला म्हणते, अरे काव्याची आठवण येते का तुला, असं म्हणून ती आता थोडंसं गालातल्या गालात हसते आणि पुढं म्हणते की आणि ते सांगता येत नाही का काय तुला, अरे एवढं काय आहे त्यात, सांग की मग, आज काही प्लॅन आहे की काय. अरे आणि काय बनून जायचं आहे, इस्त्रीवाला की प्लंबर. म्हणजे मागच्या वेळी ती माहेर गेलेली होती ना, तेव्हा तू डिलिव्हरी बॉय झाला होतास ना तू, रेड वेल्वेट पेस्ट्री अँड ऑल. अरे मी आयडिया देऊ का तुला, तू यावेळी ना किडनॅपर होऊन जा आणि किडनॅप करून तिला घडीच घेऊन ये, कशी आहे आयडिया. असं ती हसतच बोलत असताना पार्थ मात्र सिरियसली तिच्याकडे बघत असतो. तर आता मानिनी आपला मूड थोडासा चेंज करते आणि त्याला म्हणते, अरे सॉरी मी चेष्टा केली, म्हणजे राग आला का तुला. तर पार्थ म्हणतो, अगं राग वगैरे आलेला नाही आहे मला आणि मी काहीही बनून जाणार नाही आहे. तर मानिनी म्हणते, नाही ना, मग व्हेरी गुड, शाब्बास, हे बाबा काहीतरी आयडिया देतात ना ते ऐकत जाऊ नकोस ना तू जसा आहेस तसा पार्थ देशमुख म्हणूनच उत्तम आहेस. काही महिन्याने ना काव्या आपोआप स्वतःहून तुझ्या मागे मागे येईल की नाही बघ, एकदा तिची परीक्षा होऊन जाऊ देत. आणि किती महिन्यांनी आहे रे तिची परीक्षा, 3 महिन्यांनी का 6 महिन्यांनी, असं त्याला ती विचारत असते. तर तेव्हा आता पार्थ एकदम मनातल्या मनात परत विचार करू लागतो आणि म्हणतो की 6 महिने परीक्षा सुरूच राहणार आहे, फक्त काव्याची नाही तर आमच्या दोघांचीही, असा तो सर्व काही विचार करत असतो. तर तेव्हा आता मानिनी त्याच्याकडे बघते आणि म्हणते, अरे काय रे, काय विचार करतोयस तू. तर पार्थ तिला म्हणतो, अगं आई ॲक्च्युली, असं म्हणून तो परत आता गडबडत असतो. इतक्यातच मित्रांनो आता वरून रम्या ते सर्व काही बघू लागते. तर पार्थ बोलायचा प्रयत्न करत असतो, इतक्यातच आतून सविता जोराने ओरडते, ताई कडी आटून पिठलं होत आहे. तर मानिनी तिला म्हणते, अगं बंद कर ना मग गॅस, एवढं काय आहे त्यात. तर आता सविता गॅस बंद करते. तर मानिनी पार्थला म्हणते, अरे नंदिनी मला म्हणालेली होती की लक्ष ठेव कडीकडे, पण माझंच लक्ष नाही कडीकडे आणि मी इथं बोलत बसलेले आहे. तर पार्थ आता तिला एकदमच म्हणतो, आई माझ्या रूममध्ये जाऊन बोलूया का आपण. तर मानिनी त्याला म्हणते, अरे आता कशाला, बोल ना, इथेच बोल. तर पार्थ तिला म्हणतो, नाही मला तुझ्याशी जरा नीट व्यवस्थित बोलायचं आहे, एका सिरियस टॉपिकवर बोलायचं आहे. तर आता वरती रम्या ते सर्व काही ऐकत असते आणि ती विचार करू लागते. तर पार्थ चक्का आता मानिनीचा हात पकडतो आणि चल असं म्हणून तिला आपल्या खोलीमध्ये घेऊन जातो. तर रम्या मनातल्या मनात म्हणते की अरे देवा, हा काय बोलणार आहे आता, असं म्हणून ती आता घाबरते आणि लगेचच खालच्या दिशेने येऊ लागते. तर मित्रांनो आता इकडे खोलीमध्ये नंदिनी जीवाला म्हणते, ओ आय एम सॉरी, जरा तुम्ही शांत व्हा आधी आणि एवढी चिडचिड करू नका प्लीज. काय झालं, या सगळ्यामध्ये सविताची काही चूक नाही, ते पेपर्स मीच तेव्हा फाईल खाली ठेवलेले होते आणि मग फाईल सोबत ती चुकून खाली घेऊन आली असेल, या सगळ्यात तिची काहीही चूक नाहीये. तर तेव्हा आता जीवा तिला म्हणतो, अच्छा म्हणजे बेजबाबदारपणे तू वागलीस तर, अगं इतकी कशी काय केअरलेस आहेस तू. तर तेव्हा आता नंदिनी सुद्धा भडकते आणि त्याला म्हणते, अरे मी काय ब्रह्मदेव आहे का, मला काय माहिती आता ती सविता सगळे पेपर्स खाली घेऊन येईल म्हणून. तर तेव्हा जीवा हसू लागतो आणि म्हणतो, बरोबर, तुला कधीच काही माहिती नसतं, तरी सुद्धा सगळ्यातलं सगळं काही तुलाच फक्त कळतं, असं तुला वाटतं हो की नाही. तर तेव्हा आता नंदिनी परत त्याच्यावरती भडकते आणि म्हणते, 1 मिनिट, मी कधी म्हणाले की मला सगळ्यातलं सगळं कळतं म्हणून.
आणि तुम्ही स्वतःला फार हुशार समजता ना, फार हुशार असल्याच्या तोरात सगळीकडे फिरत असता तुम्ही. मग मी इथून निघून गेल्यानंतर इथं रूममध्ये कोण होतं? तुम्ही होतात ना. मग सगळं काही आवरून का नाही ठेवलं? पण नाही, आम्ही पसारा आवरणार नाही, कारण पसारा आवरला तर आमच्या हाताला टॅक्स लागेल ना, असं म्हणून ते आता तिथला पसारा आवरू लागते. तर जीवा तिला म्हणतो, 1 मिनिट, तू खूप बोलतेस असं नाही वाटत का तुला? आणि माझ्यावरती ओरडू नकोस असं म्हणून तो तिच्या हातामधला घडी घातलेला ड्रेस खेचून खाली टाकून देतो. तर नंदिनी त्याला म्हणते, आणि तुम्ही माझ्यावरती ओरडताय ते? एक तर बिलकुल पसारा आवरत नाही, एका गोष्टीला म्हणून हात लावत नाही, आणि मला सांगा, असा काही रूल आहे का की फक्त बायकांनी खपायचं आणि नवऱ्यांनी खिशात हात घालून फिरायचं? तर आता जीवा तिला म्हणतो, काय बोललीस? मी नवरा म्हणून खिशात हात घालून फिरतो? अगं देवाला घाबर जरा, तुझ्यासाठी ऑमलेट बनवलं, ऑमलेट सँडविच बनवलं, ते काय खिशात हात घालून बनवलं नव्हतं, हात आणि डोकं वापरून दोन्ही सुद्धा वापरून बनवलेलं होतं, विसरलीस का तू? तर नंदिनी म्हणते, हो चांगलं लक्षात आहे माझ्या. एक सँडविच केलं होतं ना, बरोबर मी नॉनव्हेज खात नाही ना, त्याच दिवशी केलं होतं. म्हणजे हात खिशात घालूनच केलं होतं, कारण डोकं चालवून केलं असतं ना तर तुमच्या लक्षात राहिलं असतं की आपली बायको कुठल्या दिवशी काय खाते. एक तरी गोष्ट लक्षात आहे का माझी? तर तेव्हा जीवा म्हणतो, अगं बायकोला पाणीपुरी आवडते म्हणून पाणीपुरीचा स्टॉल लावणारा पहिला नवरा असेल मी या जगातला. तुला त्याचं काही कौतुक आहे का? आहे का? नाही कौतुक. पण उलट ना मला त्रास द्यायचा म्हणून बरोबर त्याच दिवशी तू पाणीपुरी सोडलीस. अगं एक नवरा म्हणून किती एफर्ट्स घेतो मी तुझ्यासाठी. अगं तुला काय आहे त्याचं? तुझ्यासाठी मी रिक्षा घेऊन आलो, तेही रिक्षावाला बनून. तर तेव्हा आता नंदिनी थोडीशी हसू लागते आणि त्याला म्हणते, हो हो रिक्षावाला बनून आलात आणि तेही मी दिलेलं घड्याळ घालून आलात. आणि काय म्हणत होतात की तुमचा नवरा ते काय आहे, तुमचा नवरा ना आय करत असणार आणि त्याची आय तुमच्याशी भांडत असणार. हाय का नाही? अरे हाय का नाही? काय ती भाषा? असं म्हणून ती आता त्याच्या हातामधला डिवोर्स पेपर खेचून घेते आणि जाऊन कपाटामध्ये ठेवते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, अगं भाषा सोड, भावना बघ ना जरा. तर नंदिनी त्याला म्हणते, मी तुमच्या भावना बघू? मी बघू? एवढे माझ्यावर चिडचिड करता, एवढे आरडाओरड करता, एकदा तरी माझ्या भावनाचा विचार केला का तुम्ही? तर जीवा तिला म्हणतो, अरे मग मला न विचारता तू पसारा आवरत जाऊ नकोस ना, असं म्हणून तो परत तिच्या हातामधला ड्रेस काढून खाली टाकून देतो आणि मगच मी चिडणार नाही असं बोलतो. तर नंदिनी त्याला म्हणते, तुम्ही आणि चिडणार नाही, जोक ऑफ द डेच म्हणावं लागेल हा. तर मित्रांनो, असं त्या दोघांच्या मधलं गोड भांडण इथे चालूच असतं. तर आता इकडे पार्थ मानिनीला खोलीमध्ये घेऊन येतो. तर मानिनी त्याला म्हणते, हा आता बोल तू. तर तेव्हा पार्थ बोलत असतो, इतक्यात मानिनी त्याला म्हणते, अरे तू किती छान ठेवलेस रे रूम तुझी. तर नेमकं तेव्हा आता रम्या सुद्धा इथे खोलीच्या बाहेर येऊन उभी राहते आणि त्यांचं बोलणं चोरून ऐकू लागते. तर मानिनी पार्थला म्हणत असते, अरे मी किती दिवसानंतर तुझ्या रूममध्ये आलेली आहे, म्हणजे मला माहिती आहे तू नेहमी टापटीप ठेवतो, सगळं पसारा करणारा आपला जीवाच आहे. नशीब जीवाचा पसारा आवरायला आता नंदिनी घरात आहे, असं ती सलग बोलतच असते. तर तेव्हा आता पार्थ परत मानिनीला थांबवतो. तर मानिनी त्याला म्हणते, अरे सॉरी तू बोल. तर पार्थ आता तिला बसायला सांगतो आणि सांगायसाठी प्रयत्न करू लागतो. तर मानिनी आता थोडंसं बाजूला बघते आणि म्हणते की अरे हे काय? अरे तिथे तुझी आणि काव्याची फोटो फ्रेम होती ना, का ती आता काढून ठेवलेली आहेस बाजूला? तर आता पार्थला तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्याने काव्याला म्हणालेलं असतं की तुम्हाला या फोटो फ्रेमचा त्रास होतोय ना, मग मी आता ही फोटो फ्रेम इथून काढून ठेवतो. आणि तो विचारात केलेला असतो. तर मानिनी आता परत त्याला त्या विचारातून बाहेर काढते. तर पार्थ आता चक्क मानिनीला म्हणतो की कदाचित तो आता फोटो इथे लावायची गरजच उरणार नाही. तर आता ते ऐकल्यानंतर इकडे बाहेर रम्या मनातल्या मनात बोलू लागते की पार्थ 100% डिवोर्स बद्दलच सांगत आहे मामीला आणि तो आता अशा झोनमध्ये आहे की तो लगेचच सांगून टाकेल. आणि नाही मला ना त्याचा मोमेंटम ब्रेक केला पाहिजे. काय करू असा ती विचार करू लागते. तर आता इकडे आतमध्ये मानिनी पार्थला म्हणते, म्हणजे असं का विचारतोयस तू? तर पार्थ आता सांगू लागतो, आई मी आणि काव्या आम्ही दोघांनी, असं म्हणून तो सांगणारच असतो. इतक्यातच रम्या बाहेर नाटक चालू करते आणि एकदमच आई ग असं ओरडत खाली बसते. तर तेव्हा पार्थ आणि मानिनी दोघे सुद्धा धावत बाहेर जातात. तर पार्थ अगं रम्या काय झालं असं तिला विचारू लागतो. तर तेव्हा रम्या जोराने ओरडतच असते, आई ग माझा पाय मुरगळला, दुखतोय खूप माझा पाय. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, अगं पण तू माझ्या रूमच्या बाहेर काय करत होतीस? तर तेव्हा आता रम्या धक्क्यानेच पार्थकडे बघते आणि ते ना उद्याच्या मीटिंगचे डिटेल्स घ्यायला आलेले होते मी आणि माझा पाय घसरला, सावरता माझा पाय मुरगळला, असं म्हणून ती आता परत दंगा करू लागते. तर मानिनी तिच्यावरती ओरडते आणि म्हणते की काय ग रम्या, लहान आहेस का तू पाय घसरायला? एकदा तू काय पडतेस, एकदा वसुताई काय पडतात, चल उठ आणि आता आत बस, असं म्हणून आता पार्थ आणि मानिनी तिला उठवतात आणि पार्थ आता तिला आतमध्ये घेऊन येतो. तर रम्या लंगडतच चालत असते.
आणि ती येऊन बेडवरती बसते. तर पार्थ तिला म्हणतो मी ऑइंटमेंट लावतो. तर रम्या त्याला हो असं म्हणते आणि म्हणते की मला पाणी हवं होतं. आणि तेव्हा मानिनी तिला म्हणते मी घेऊन येते थांब असं म्हणून ती आता बाहेर निघून जाते. तर पार्थ आता ऑइंटमेंट आपल्या हातामध्ये घेतो आणि तिचा पाय आपल्या मांडीवरती ठेवून तिला विचारतो कुठं दुखतंय, इथे दुखत आहे का. तर तेव्हा रम्या मात्र खूपच खुश झालेली असते आणि ती त्याला सांगते मला इथे दुखत आहे. तर तेव्हा आता पार्थ तिच्या पायाला ऑइंटमेंट लावू लागतो आणि रम्या मात्र खूपच खुश होत असते आणि ती खुश होऊन एक सारखी त्याच्याकडे बघत असते. आणि आता ती मनातल्या मनात म्हणते अरे पार्थ हे तर नाटक केलं होतं मी तुला डिवोर्सचं बोलू द्यायचं नाही म्हणून, पण हा ॲडिशनल बोनस माझ्या लक्षातच आला नाही. वा 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 वा, व्रतवैकल्य करून सुद्धा मिळालं नसतं ते सुख मला न मागताच मिळते मला. आय रिअली लव्ह यू पार्थ असं म्हणून ती मनातल्या मनात खूपच खुश होत असते. तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्या अखेर घरी आलेली असते आणि ती पार्थला म्हणते देशमुख तुमच्या केओसची सवय लागली आहे मला. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो ही सवय व्हायला नको नाहीतर 6 महिन्यानंतर अवघड जाईल आपल्याला. तर तेव्हा काव्या 6 महिने असं त्याला म्हणते. तर पार्थ तिला म्हणतो आपण डिवोर्स फाईल केला हे विसरलात का. तर मित्रांनो आता इकडे नंदिनी आणि जीवा अजून सुद्धा भांडतच असतात. तर नंदिनी जीवाला म्हणते तुम्ही नशीबवान समजा स्वतःला की तुम्हाला माझ्यासारखी बायको मिळाली आहे म्हणून, नाहीतर हल्ली कपल्सना लगेच डिवोर्स घेऊन मोकळे असं म्हणून ती मध्येच थांबते आणि जीवा सुद्धा आता धक्क्यानेच तिच्याकडे बघू लागतो. तर मित्रांनो आता इकडे बाहेर मानिनी चक्कर रडत असते आणि ती विक्रमला म्हणत असते डिवोर्स कमालच झाली बाई या मुलांची खरंच असं म्हणून ती आता डोळ्यामध्ये पाणी घेऊनच त्याच्यासोबत बोलत असते. आणि तेव्हा पार्थ आणि काव्या सुद्धा तिथे येतात आणि ते बघितल्यानंतर त्या दोघांना सुद्धा मोठा धक्काच बसतो. आणि मित्रांनो आता इथे मानिनीला त्यांच्या डिवोर्सबद्दल कळालेलं आहे. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच. भेटूया उद्याच्या भागात आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.